हाय सगळ्यांना. तर आता बघा दुपारचे वाजल्यात 2:30 आणि चला म्हणलं थोडंसं तुमच्या संग बोलावं. आणि कालच्यापासून माझ्या चॅनलला काही व्हिडिओ नाही. काल पण राधूने बनवला होता तोच मी व्हिडिओ टाकला होता बघा माझ्या चॅनलला. आणि आता घरी आता सध्या मी एकटीच आहे, मला तर काय करमं नाही पण. आणि कालच्यापासून एकटीच आहे, आता पण एकटीच आहे. राधू आली शाळेतनं, पण राधूला वाटलं मी तिकडल्या वरच्या घरी आहे, पण मी इथंच आहे म्हणून राधू आज तिथंच उतरली, मनानेच उतरली. कसं काय काय माहिती. रोज आम्ही तिकडल्या घरी जातो आणि राधू इथं उतरते. तिला वाटलं आज पण मम्मी तिथंच असेल नाही का, म्हणून तिथं उतरली. मी इथंच घरी वाट बघते राधाची. 1 वाजले तरी आली नाही. मग राधूने फोन केला वरच्या घरी उतरली म्हणून. आणि आज पालक मीटिंग पण होती शाळेमध्ये, म्हणून मला वाटलं त्याच्यामुळे उशीर झाला असं. पण राधू थांबली तिथल्या घरी, ह्यांनी पण तिकडं गेल्यात बघा. तर दुर्गा पण त्यांच्या मागं गेली, ह्यांनी गेल्यात कटिंग करा. आणि तसं सामान आणायला जाणार आहेत मिरच्याचं. दुर्गा पण त्यांच्या मागं गेली. राहू द्या म्हणलं होतं, म्हणलं आणून सोडवतं माघारी. ह्यांनी सकाळपासून तिकडलाच घरी होतं. मग अशा आले 12:30 पावणे 1 वाजता. आंघोळी केली, उठल्यापासून कामातच असतात ह्यांनी तर रोज. आणि थोडंसं खाल्लं पोटाला आणि परत अजून गेलं तिकडं. तर असू द्या म्हणलं बसल्या बसल्या तुमच्या संग थोडंसं बोलून व्हिडिओ बनवा. काय करमं नाही, मन पण लागा नाही घरात. आणि काल पण मी तिकडे गेले नाही आणि आज पण नाही. सवासण्या होत्या त्या दिवशी. हॉस्पिटलमध्ये माझा 1 तास गेला. आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो, पण डॉक्टर गेले होते घरी. म्हणले उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणले होते, म्हणून उशीर झाला. त्या दिवशी मसाल्याचं सगळं आम्ही सामान नीट करत होतो, त्याच्यामुळे आम्हाला घरीच उशीर झाला. डॉक्टरांनी महागाई लावलं. आणि ज्या दिवशी सवासण्या होत्या ना त्या दिवशी मग आम्ही गेलो बघा हॉस्पिटलला. तिथं सोनोग्राफी केली पोटाची. आणि डॉक्टरने रिपोर्ट दिला, गोळ्याही दिल्या. आणि सांगितलं असं असं काय असेल ते तुम्हाला नाही सांगत मी आता. म्हणलं ते चालू ठेवा म्हणजे बरं वाटेल. आणि आता ऑपरेशनसाठी पण नाव दिलं आहे बघा. बघू आता कधी बोलवतात कधी नाही. गोळ्याही दिल्या डॉक्टरने, बरं वाटतंय जरा. मग दवाखान्यात 1 तास गेला. तिथनं आल्यानंतर पूजाला सगळं काम हे करू लागितलं. रातच्या 12 वाजल्या. परत अजून संध्याकाळचा स्वयंपाक हे करू लागितलं तिला. सगळं किचन वाट्यापासून भांड्यासकट झाडून पुसून सगळं करू लागितलं तिला. आणि घरी यायला 12 वाजल्या. त्या दिवशीची रात्र गेली आणि परवा रात्री म्हणजे कालपासून मी इथंच आहे. माझी इच्छा आहे तिकडं जायची, पण मी नाही जाऊ शकत. बसल्या बसल्या तिथं तरी त्यांना काहीतरी करू लागितलं असतं, पण माझ्याजवळ तिथं काही कामच नाही आहे. म्हणून आपली इथंच बसली आहे. एकटीच आहे घरात आता सध्या. जाऊन माझा उपयोग पण नाही तिथं, त्याच्यामुळे इथंच आहे आपली. गोळ्या एक खाऊन बसले. आणि कोणाकोणाला वाटतं की म्हणजे नाही का प्रियंका ताईंना सोमादादा चांगल्या दवाखान्यात घेऊन जावा, एकदाच ट्रीटमेंट चालू ठेवा. पोट सारखं दुखतं, पोटाचं काय होतंय ते बघा नाही का. ते पण खरं आहे, ते पण चालू आहे बघा. आणि कोणाकोणाला वाटतं हिला काम थोडं जास्त केलं की दुखणं येतं, तर तसं काही नाही आहे. माझं काम जास्त केल्यामुळे मला काय दुखणं येत नाही, मी आजारी पडत नाही. थोडासा पोटाचा प्रॉब्लेम आहे, काय माहीत नाही काय होतं आहे नेमकं ते कळना झालं आहे. दवाखानाही केला सगळं, पण होईल आता थोड्या दिवसात नीट. परत नाही तसं काय होणार बघा. परत चुकून पण तुम्हाला कळणार नाही माझं दुखतंय, असं होतंय तसं होतंय, तसं कधी होणारच नाही. तर असं कोणाकोणाला वाटतं काम जास्त केल्याने हिला दुखणं येतं, तसं काय नाही. मला कामाचं काहीच वाटत नाही, मी करते पण मला कामाने दुखणं पण येत नाही. पण लोकांचा गैरसमज होतो असं अशा होतं हिला म्हणून, तर तसं काय नाही बघा. आणि आता सध्या ह्यांनी राधूचीच म्हणते, दुर्गाची आणि ह्यांची कटिंग करायला गेला तर. आणि आता कधी येतात काय माहिती. दुर्गा पण नाही माझ्यापाशी होती सकाळपासून, पण गेली त्यांच्या मागं. येईल थोड्या वेळाने. जावं वाटतंय पण जाऊन काय करू तेच कळलं नाही. तिथं म्हणलं इथंच आराम करा. आणि मला अडचण असल्यामुळे काय जाऊ शकत नाही. नुसतंच म्हणतात जाऊ शकत नाही असं म्हणते. तर मला प्रॉब्लेम आला आहे, त्याच्यामुळं मी नाही जाऊ शकत. माझं काय कामच नाही तिथं, त्याच्यामुळं मी आपली घरीच थांबले. म्हणून मी काही गेले नाही तिकडं. नाहीतर तुम्ही म्हणता थोडं दुखलं की घरी बसते, तर तसं काही नाही आहे. आणि बघा सवासण्या होत्या त्याच्या आदल्या दिवशी पण माझं दुखत होतं, मला उभा पण राहा वाटत होतं, तरी पण मला त्यांनी नेलं होतं तिकडं. मी करू पण लागितलं,
दुखलं तरी मला काय वाटत नाही, मी करते काम बघा. पण लयच त्रास झाल्यामुळे मला सहन होत नाही. घरी बसल्या बसल्या काय करावं तेच कळलं नाही. आभाळ पण लय आलं. कपडे हे धुवून झालं, तिकडं असे कपडे धुवून टाकलं सगळे मुलांचे ह्यांचं डबल ड्रेस होतं, मसाल्याचे कपडे होते, मसाला लागलेला. रात्री त्यांनी मसाला कुठून आणला. पूजा पण गेली होती बघा त्यांच्या संग. बारीने बसली होती दोघंजण. निम्मा मसाला भाजला, निम्मा पोळा नेला आणि परत दुसरा कुटायला नेला. त्या टायमाला पूजाला बसवलं होतं ह्यांनी आणि ह्यांनी गेले ते बाहेर. ते काम करून आलं त्यांचं, म्हणजे सगळंच बघावं लागतं नाही का त्याच्या सरसकट. आणि ताई पण काल आल्या होत्या माझ्याकडं घरी जाताना, जयंतीला जाताना म्हणून. तेव्हा पण व्हिडिओ नाही घातला. आणि परवा दिवशीचा व्हिडिओ पण होता सवासना घातला त्या दिवशीचा, थोडासा 2-3 मिनटाचा होता, 3.5 मिनटाचा. पण मी काही टाकलंच नाही उशीर झाल्यामुळे. तसंच आहे अजून, म्हणजे नको आता टाकायला. ओम पण शाळेत गेलाय, कृष्ण पण शाळेतच आहे. येतात 4 वाजता. मुलं आलं वाटतं ह्यांनी. गाडी इथनं दिसते रस्त्याची बघा, इथनं सहजच रस्ता दिसतो. टी-शर्ट काळा आहे त्यांच्या अंगात, त्याच्यामुळे ओळखलं. एकच गाडी होती रस्त्याने. दुर्गाचं टक्कल करायचं होतं, काय नाही केलं होतं. दुर्गाचं टक्कल केलं, टक्कलच केलं. त्यांना मी लय दिवस झालं म्हणलं होतं दुर्गाचं टक्कल करा, म्हणजे तिला ना चाळ पडायला लागली होती. चाळ म्हणजे नाही का, ती डोक्यात अशी केस गेले होते. टक्कल म्हणजे तिथं जागा रिकामी झाली म्हणून टक्कल करा म्हणलं होतं. रस्त्याने हां, तिला आंघोळ घालते राहून बाबा आंघोळ करायची आता. मी इथं सोडत ते कपडे धुता होता म्हणलं गेलं असं तुमच्या संग. सांगितलं नाही निघतो काय तिला जाताना. टकलो बा म्हणे माझी सगळी इज्जत घालवली, माझी केस कापले सारे, आता मी कशी दिसायला लागली म्हणे. हे बाबा भया महाकाल सगळी बेकार दिसायला लागली. बड्डेपर्यंत येईल ती केस तिला. होय हो, तुम्ही पण केले डोकं डोके तशी झुरावळ होत्यात घरात असं मी ऐकले म्हणतात. होय हो, मस्त का हे लावायचं असतं ते काय केस कापून आल्यानंतर हे लावायचं. ही एक प्रकारे खोबरं आहे. वास भारी येते ह्याचे. तेच असते. सामान आणायला जायचं होतं, काय झालं सामान? बरं भाजीपाला किराणा काय संपलाय का? भाजीपाला नाही, 4-5 दिवस झालं डाळी तेच करत होते. भाजीपाला अजून काय काय किराणातलं काय संपलंय? हाय सगळं, हाय सगळं. चल बाबा तिला पाणी गरम करावं लागेल, पाणी तापावं लागेल थोडं. होय, सामान आणायचं होतं ना मसाल्याचं. आणायचं पाण्या गेलं कांदा आणायला, आता मसाला सामान आणायला जाणलं. तुम्ही पण चाललंय काम आहे, काय करावं कामच उरकाना, दिवसच पुराना कामाला. सामान आणा, काय थोडं जाहिराती बनवावं का काय. तिकडे चल आंघोळ कराय. चलाय दुर्गा चल. तू घ्या माव. काल 2 चुंड्या बांधल्या होत्या शेंड्या दुर्गाने, म्हणजे राधाने बांधल्या होत्या त्याच्या केसाच्या. लय म्हणजे अशीच केस सगळी, एवढाच झाप त्याच्या डोळ्यात येत होता. म्हणलं केस पण पातळ होती तिची, दाट येत्या. टक्कल केला असा, त्याच्यामुळे टक्कल करा म्हणलं त्यांना. तिचं करून आणा, परत मोठे झाला टक्कल केला काय चांगलं दिसत नाही. लहानपणीच तेवढं आपलं खपून जातं त्यात. ती गेली गाडीवर बसाय, पप्पाच्या मागणं काय हटत नाही. अयो दुर्गा टकलो बा, कसं दिसतंय, कसलं दिसतंय ले बया, घाण दिसतंय गे बाबा. काय दुर्गा मग बाय कर. हो तर काय झालं, लागलं काय होतं? कधी केस यायचे, कसं तरी दिसतं केस नसल्या. करणं पण गरजेचं होतं तिचं टक्कल. आता परत ते सगळं अशी मोकळी जागा पडली असते डोक्यात, त्याला चाळ पडणं असं म्हणतात. काय दुर्गा मग चला की घरात मग. बरं बस, पाणी बाय बाय कर. हळूच पडताल.